नमस्कार मित्रांनो, दिवे बंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझा गव्हाचा आणखीन एक प्लॉट दाखवतो आहे. हा मिश्र पीकवाला गहू आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण गहू, चणा आणि मोहरी असे 3 पिकं घेत आहोत. आचार्य देवव्रत जे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहे त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे, त्या पद्धतीने आपण घेतो आहे. चणा लावल्याने काय होतं, चण्यामुळे गव्हाला नायट्रोजन मिळतो आणि मोहरीमुळे सापळा पीक तयार होतं. हे बघा, आपण बघू शकता मोहरीचे जे पिवळे पिवळे फुलं आलेले आहे. आपल्याला मोहरी पण मिळेल, आपल्याला गहू पण मिळेल, आपल्याला चणा पण मिळेल. तर आपण बघू शकता आता इथे माझा इथे आपण काय केलं, 5 लाईन गव्हाच्या घेतल्या, ट्रॅक्टरनी पेरणी केली होती. 2 लाईन चणा घेतला, परत 5 लाईन गहू घेतला, 2 लाईन चणा घेतला. तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने मी इथे मिश्र गहू पीक घेतलेलं आहे. ज्यात थोडी मला नायट्रोजनची कमतरता वाटत आहे. तर आता उद्याला गव्हाला पाणी देताना मी याच्यामध्ये जीवामृत सोडणार आहे. एकरी 200 लिटर प्रमाणे जीवामृत आपण या गव्हाला देऊ. तुम्ही गव्हाचे फुटवे बघू शकता. ह्याच प्लॉटवरच्या गव्हाला तुम्हाला दाखवलं होतं की आपण गूळ आणि दुधाचं पाणी दिलं होतं. आम्ही अजिबात कुठल्याही पद्धतीचा तणनाशक वापरत नाही, कारण आम्ही विषमुक्त शेती करतो. आपण बघू शकता की आपल्याला याच्यात थोडे तण दिसत आहे. काही ठिकाणी लवाळा आहे, काही ठिकाणी दुर्वा आहेत. आता पुण्याला बारामतीला कृषी प्रदर्शन सुरू आहे. तिथे त्यांनी तण काढण्यासाठी एक लेझर रोबोट बनवला आहे. तो साधारणतः 6 महिन्यानंतर मार्केटमध्ये कमर्शियल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तो लेझर रोबोट मी 100% घेणार आहे, कारण विषमुक्त शेती करताना तणाचा हा प्रादुर्भाव खूप जास्त असतो. आणि बघा, आता मी तुम्हाला दाखवतो, मी बिलकुल बोर जंगलला लागून आहे. तुम्ही बघू शकता हे बोर जंगल. माझं कंपाऊंड तुम्हाला दाखवतो, किती स्ट्रॉंग कंपाऊंड आहे इथे, हे आपल्याला दिसेल पूर्ण. पण तरी देखील इथे मजूर कामाला यायला तयार होत नाही. त्यामुळे तण नियंत्रण कसं करणार, तर त्याच्यासाठीचं सर्वोत्तम मशीन आजपर्यंतचं आलेलं मला आता बारामती कृषी प्रदर्शनात दिसलं. मी त्याचे व्हिडिओज बघितले आहेत, मी प्रत्यक्ष बघितलं नाही. पण ज्यावेळेला त्यांची कमर्शियल विक्री सुरू होईल त्यावेळेला मात्र मी प्रत्यक्ष जाऊन ती बघेल आणि घेऊन येईल. मित्रांनो, बघू शकता इथे संपूर्ण प्लॉटमध्ये आम्ही त्याच पद्धतीने पेरणी केलेली आहे. इथल्यापेक्षा म्हणजे या इथल्या गव्हापेक्षा जास्त आपल्याला इथे तण दिसून येईल. इथे मोहरी पण भरपूर आहे, पण इथे तणही तेवढंच आहे. आता काही इलाज नाही, आता गहू एवढा वाढला आहे की हे तण काढणं कठीण झालं आहे. तर अशा प्रकारे आपला हा विषमुक्त गव्हाचा प्लॉट आहे. हा गहू साधारणतः 20 एप्रिलकडे दिव्यबंधूच्या नागपूरच्या दोन्ही आउटलेट्सला विक्रीसाठी उपलब्ध राहील. असेच नवनवीन व्हिडिओज आमच्या शेतावरचे बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करा.